आला उन्हाळा, गर्भवती महिलांनो आरोग्य सांभाळा असं सांगण्याची वेळ आली आहे। राज्यात वाढलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे गरोदर महिलांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी मत व्यक्त केलंय। पाहूया। राज्यात सूर्य अक्षरशः आग ओढतो। वाढलेल्या उष्णतेमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले। मात्र याचा सर्वाधिक परिणाम गर्भवती महिलांवर होत असल्याचं दिसून येतंय। शरीरातील पाण्याची कमतरता, चक्कर येणं तसंच रक्तदाबातील चढउतार या समस्या गर्भवती महिलांसाठी धोक्याची घंटा ठरतात। गरोदर स्त्रियांच्या मध्ये काय प्रॉब्लेम येतात तर बऱ्याच वेळेला त्याच्यामुळे फ्लुइड लॉस, घामावाटे होत असल्यामुळे डिहायड्रेशनचं फिलिंग पेशंटला यायला लागतं। आणि डिहायड्रेशन म्हणजे पाण्याचीही कमतरता होते आणि क्षार जे असतात सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड याचंही डिप्लिशन व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे प्रचंड थकवा जाणवायला लागतो। चक्कर येऊन पेशंट पडू शकतात, ग्लानी येऊ शकते। गर्भधारणेच्या पहिल्या ते तिसऱ्या महिन्यापर्यंत अतिउष्णतेचा धोका अधिक असतो। त्यानंतर चौथ्या ते 9व्या महिन्यादरम्यान उष्णतेचा त्रास अधिक जाणवतो। या काळात महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक बदल होत असतात। वाढत्या उष्णतेमुळे शरीराचं तापमान वाढणं, सूज येणं तर काही प्रकरणात अकाली प्रसूतीचा धोका निर्माण होऊ शकतो। साधारण सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत ह्या काळामध्ये त्या गरोदर स्त्रियांनी बाहेर जास्त पडणं सुद्धा खरं तर योग्य नाही, इतकं टेम्परेचर हाय असताना। दुसरा मुद्दा, पाण्याचं आपल्याला डिहायड्रेशन करेक्शनसाठी भरपूर पाणी दिवसभरात कमीत कमी 2.5 ते 3 लिटर पाणी तरी प्यायला पाहिजे। काही प्रसंगी इलेक्ट्रोलाइटचा आपल्याला भरपाई करण्यासाठी नारळाचं पाणी, संत्र मोसंब्याचा रस, इलेक्ट्रॉल पाणी किंवा साधं सिंपल लिंबू पाणी सुद्धा थोडंसं मीठ घालून प्यायला सुद्धा हरकत नाही। म्हणूनच उन्हाळ्यात गरोदर महिलांनी विशेष काळजी घेणं अत्यावश्यक आहे। दिवसातनं किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे। दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात जाणं टाळावं। सैल आणि सुती कपडे परिधान करावेत। आहारात फळं आणि द्रव पदार्थांचा समावेश वाढवावा। बाळाची हालचाल कमी जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। योग्य काळजी घेतल्यास गर्भवती महिला आणि बाळ दोघेही सुरक्षित राहू शकतात। संपूर्ण महाराष्ट्रभर कडाक्याचं ऊन असल्यानं थोडी काळजी घेतल्यास बाळ आणि गर्भवती महिला उन्हामुळे होणाऱ्या अपायकारक आजारापासून लांब राहतील। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।